आपण सगळे देवपूजा करतो, कोण रोज, कोण कधीमधी, पण अनेक जण मनात एक प्रश्न ठेवून असतात. आपण जी पूजा करतो ती खरंच शास्त्रानुसार आहे का? माझं पूजा करताना काही चुकतं आहे का? आज मी तुम्हाला कोणतेही अवघड मंत्र न सांगता, कोणतीही गुंतागुंत न करता, अगदी साध्या भाषेत देवपूजेची शास्त्रशुद्ध पद्धत सांगणार आहे. ही पूजा कोण करू शकते? तर ही पूजा ज्यांना देवाविषयी आत्मिकता आहे, ज्यांना देवपूजा करायची आहे, अशा सर्व व्यक्ती करू शकतात. त्यामध्ये गृहिणी असतात, गृहिणीही करू शकतात, व्रत करू शकतात, अगदी नव्याने पूजा सुरू करणारा माणूसही करू शकतो. पण सर्वात महत्त्वाचं, देवपूजा करणे म्हणजे फक्त काही कृती करणे नाही. देव सगळे उचलायचे, धुवायचे, आंघोळ घालायची, त्यानंतर वरती ठेवायचे, हळदी कुंकू लावायचे, झाली देवपूजा, असं नाही. देवपूजेला आपल्या मनाचे शुद्धीकरण, आपल्या नशिबाचे सुधारण करणे असे एक ती आहे. सकाळचं तुम्हाला आपण माहीत आहे, मॉर्निंग अफर्मेशन आता एक नवीन संकल्पना निघालेली आहे. मॉर्निंग अफर्मेशन हे आपल्या शास्त्राने सांगितलेले सकाळी देवपूजेचे महत्त्व आहे. जेव्हा आपल्याला आयुष्यात संकट येते, अनेक अडचणी आपले मन ग्रासतात, छोटी छोटी संकट देखील आपल्याला खूप मोठी वाटतात आणि त्या संकटांना आपण खूप घाबरू